मित्रांनो, क्लॉड ए आय एक असं पॉवरफुल मॉडेल आहे की जे खूप सारे फीचर्स घेऊन आलेलं आहे आणि अख्ख्या जगाला त्याने या ठिकाणी एक मोठा धक्का दिलेला आहे. जसे जसे नवनवीन ॲप त्यांचे अप्लाय होत आहेत किंवा मार्केटमध्ये येत आहेत आणि त्याचा जो धमाका आहे तो सगळीकडे होताना आपल्याला दिसतोय. त्या क्लॉडचे खूप सारे फीचर्स आहेत. त्यापैकी क्लॉड स्किन नावाचं एक फीचर मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. ती व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर क्लॉड स्किलची ती व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. त्याचा लिंक जो आहे तो मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकतो. आणि बरेच माझे व्ह्युअर्सने रिक्वेस्ट केली की सर कनेक्टर्स काय आहेत क्लॉड मधले त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवा. आणि त्यांची रिक्वेस्ट मी ग्राह्य धरून आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी तयार करतोय. क्लॉड मध्ये कनेक्टर्स नावाचे एक अतिशय पॉवरफुल असं फीचर आहे. पहिल्यांदा आपण काय आहे ते समजून घेऊयात आणि मग प्रॅक्टिकली कनेक्टर्स कसा वापरायचा हे आपण बघूयात. बघा, आतापर्यंतचे जे एल एल एम्स आहेत म्हणजे चॅट जीपीटी असेल, गुगल जेमिनी असेल, हे जे एल एल एम मॉडेल आहेत हे तुमच्यासाठी कंटेंट सुंदर जनरेट करून देतात. उदाहरणार्थ, तुम्हाला कोणाला ईमेल पाठवायचा आहे तर ईमेल लिहून द्यायचं काम ते छान करतील. चॅट जीपीटी तुम्हाला सुंदर ईमेल लिहून देईल किंवा गुगल जेमिनी तुम्हाला छान ईमेल लिहून देईल. पण ईमेल पाठवून दे असं म्हटल्यावर त्याला ते शक्य नाहीये, कारण त्याच्याकडे ईमेलचे ऍक्सेस नाही आहेत. जीमेल अकाउंट तुमचं तो ऍक्सेस नाही करू शकत. किंवा तुम्ही त्याला सांगितलं की मला आलेल्या ईमेल्सला तू समराईज करून दे, किंवा मला आलेल्या ईमेलमध्ये असं एखादं इम्पॉर्टंट ईमेल आहे का की ज्याला रिप्लाय करायचं राहून गेलाय ते शोधून दे. मग त्याला तुमच्या जीमेल अकाउंटला जाऊन तिथे ते सर्च करून सगळं करावं लागेल, परंतु आपल्या जीमेल अकाउंटचा ऍक्सेस त्याच्याकडे नसतो. म्हणून हे त्याला पॉसिबल नाहीये. म्हणजे ना चॅट जीपीटीला हे करता येईल, ना गुगल जेमिनीला हे करता येईल. पण हे मात्र क्लॉड मध्ये पॉसिबल आहे. क्लॉड हा असा एल एल एम आहे की जो फक्त कंटेंट जनरेशन नाही करत, तर तो तुमच्यासाठी काही कामं सुद्धा करू शकतो. मग आपण काय करू शकतो, आपलं जीमेल अकाउंट त्याला ऍक्सेस करायला देऊ, म्हणजे कनेक्ट करू थोडक्यात. आणि मग त्याला सांगू की ईमेल लिहून दे, जीमेलवर पाठव, किंवा माझे आलेले अकाउंट रीड कर वगैरे, म्हणजे तो सगळं काम करू शकतो. नॉट ओनली जीमेल, असे शेकडो ऍप्स आहेत की जे आपण क्लॉडला जोडू शकतो विथ द हेल्प ऑफ कनेक्टर. कनेक्टर कन्सेप्टने तुम्ही खूप सारे ऍप्स क्लॉडला जोडून त्याच्याकडून तुम्ही त्या ऍपवर काम करून घेऊ शकतात. अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही कॅनवामध्ये डिझाईन तयार करतात. ठीक आहे, मग कॅनवामध्ये तुम्ही जाऊन डिझाईन करण्यापेक्षा तुम्ही जर क्लॉडला सांगितलं की मला असं असं डिझाईन तयार करून दे, तर तो क्लॉड त्या कॅनवाकडून ते डिझाईन तयार करून घेऊ शकतो. इट इज पॉसिबल. मग ते कॅनवा जे आहे ते तुम्ही क्लॉडच्या कनेक्टर्समध्ये जोडून द्या आणि मग त्याला सूचना द्या. तुम्ही सांगाल तसं काम तो त्या क्लॉडकडून कॅनवाकडून करून घेऊ शकतो. तर हे जे फीचर आहे कनेक्टर्स, हे अतिशय पॉवरफुल आहे आणि ते फ्रीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. क्लॉडचं पेड व्हर्जन घ्यायची गरज नाही. माझं फ्री व्हर्जन आहे क्लॉडचं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला हा कनेक्टर वापरून दाखवतो. चला आता स्टेप बाय स्टेप आपण कनेक्टर्स कसा यूज करायचा ते या ठिकाणी बघूयात. व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगू इच्छितो. कोडिंग कट्टाच्या माध्यमातून आपण एआयचा एक मास्टर कोर्स रन करत आहोत. त्याच्या आतापर्यंत 2 बॅचेस सक्सेसफुली पूर्ण झाल्यात आणि तिसरी बॅच जी आहे ती आपण 1 मे पासून सुरू करतो आहोत. या कोर्समध्ये एआयचा अगदी डिटेल नॉलेज दिलं जातं. अगदी जनरेटिव्ह एआय, एजंटिक एआय आणि शेवटी आपण एआय ऑटोमेशन देखील या ठिकाणी घेत असतो. जनरेटिव्ह एआय मध्ये तुम्ही सारे प्लॅटफॉर्म जे आहेत म्हणजे चॅट जीपीटी, गुगल जेमिनी, इवन क्लॉड जो सध्या मार्केटमध्ये ट्रेंड करतोय, हे सगळे प्लॅटफॉर्म्स तुम्हाला शिकवले जातात. या पूर्ण कोर्समध्ये तुम्ही एआयच्या मदतीने स्वतःची वेबसाईट तयार करू शकतात, वेब होस्टिंग कसं करायचं ते तुम्ही बघू शकतात, व्हिडिओ ऍड्स तुम्ही तयार करू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला ब्लॉगिंग करता येतं आणि जर तुम्ही ठरवलं तुमचं स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू करायचं तर पूर्ण गाईडलाईन्स त्याच्या तुम्हाला या कोर्समधून मिळून जातात. म्हणजे या कोर्स नंतर तुम्ही तुमचं स्वतःचं युट्यूब चॅनल देखील सुरू करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग कशी करायची, वेगवेगळ्या प्रकारचे एडिटिंग टूल्स कसे आहेत, व्हिडिओ रेकॉर्डिंग पासून तर सगळे इफेक्ट्स त्याच्यामध्ये कसे द्यायचे हे सगळं या कोर्समध्ये शिकवलं जातं. एवढंच नाही तर एजंटिक एआय मध्ये तुम्हाला तुमचं कंप्लीट काम जे आहे, तुमचा रोजचं जे डेली वर्क आहे ते तुम्ही ऑटोमेट करू शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे वर्कफ्लोज आपण तयार करू शकतो. N8N, Make.com, झॅपियर याच्यासारखे पॉवरफुल प्लॅटफॉर्म्स तुम्हाला या कोर्समध्ये शिकवले जातात. हा 3 आठवड्याचा कोर्स आहे आणि याची ऍक्च्युअल फी 10,000 रुपये आहे. परंतु कोडिंग कट्टाच्या आपल्या सबस्क्रायबरसाठी आपण 50% फी डिस्काउंट त्याला दिलेला आहे. म्हणून तुम्हाला फक्त आणि फक्त 5,000 रुपयामध्ये हा संपूर्ण कोर्स करता येऊ शकतो. कोर्स 1 मे पासून सुरू होतो आहे.
आणि त्याचा जो डिटेल आहे रजिस्ट्रेशन वगैरे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि लवकरात लवकर एनरोल करा. 50% फी सवलतीचा फायदा घ्या आणि फक्त 5,000 रुपयामध्ये हा संपूर्ण कोर्स तुम्ही करा. माझ्या या आधीच्या बॅचेस मधल्या सर्व विद्यार्थ्यांचा 100% सॅटिस्फॅक्शन झालेलं आहे. त्यांचे फीडबॅक्स देखील तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा. मी माझ्या आधीच्या बॅचच्या मेंबरचे फीडबॅक देखील तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो आणि तुम्ही नक्की हा कोर्स करा आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. चला आता आपण आपली व्हिडिओ सुरू करूयात. आपल्याला क्लॉडमध्ये जर कनेक्टर्स यूज करायचे असतील तर त्याचं जे डेस्कटॉप ॲप आहे ते तुम्हाला पहिले तुमच्या मशीनमध्ये इन्स्टॉल करावं लागतं. बघा आता डेस्कटॉप ॲप कुठून इन्स्टॉल करतात मी तुम्हाला दाखवतो. इथे तुम्ही क्लॉडच्या साईटवर जा. पण Claude.ai ब्राउझरमध्ये Claude.ai तुम्ही ओपन करा. Claude.ai ओपन केल्यानंतर तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन केल्यावर तुम्हाला बघा इथे बॉटमला एक ॲरो दिसतोय बघा या ठिकाणी, हा डाऊन ॲरो, इथे तुम्ही क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हा ऑप्शन दिसतोय बघा डेस्कटॉप डाउनलोड फॉर विंडोज, इथे तुम्ही क्लिक करा. तुमच्याकडे जी ऑपरेटिंग सिस्टीम असेल त्याचं व्हर्जन तुम्ही इथून डाउनलोड करून घ्या आणि डाउनलोड केल्यानंतर त्याला इन्स्टॉल करा. आता मी माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल केलेला आहे, त्याचा हा आयकन या ठिकाणी दिसतोय बघा, हा टास्क बारवर. तर मी इथे आता याला क्लिक करून माझं डेस्कटॉप ॲप जे आहे क्लॉडचं ते मी सुरू करतोय. मी डेस्कटॉप ॲप सुरू केल्यानंतर हा इंटरफेस तुम्हाला असा दिसतोय. आज आपल्याला या ठिकाणी कनेक्टर्स कसे यूज करायचे ते बघायचं आहे. पहिल्यांदा कनेक्टरचा जो कन्सेप्ट आहे तो आपल्याला जर वापरायचा असेल तर तसा फ्रीमध्येही तो अवेलेबल आहे, पण तुम्ही पेड व्हर्जन घेऊन त्याच्यामध्ये कनेक्टर्स अजून चांगल्या प्रकारे वापरू शकतात. बघा आता एक कनेक्टरसाठी तुम्हाला सगळ्यात पहिले कस्टमाइज नावाचा ऑप्शन दिसतो बघा लेफ्ट साईडला, इथे क्लिक करायचं आहे. कस्टमाइजमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसत आहे बघा, स्किल्स आणि कनेक्टर्स. याच्यामध्ये आपल्याला स्किल्स कसे वापरायचे हे मी याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. ती व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर आपल्या कोडिंग कट्टाच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघा, त्याच्यामध्ये क्लॉड स्किल्सवर आपण एक व्हिडिओ तयार केलेली आहे. कनेक्टर्स, बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती कनेक्टर्सवर व्हिडिओ बनवा, म्हणून आपण ही व्हिडिओ बनवतोय. तर या कनेक्टर्समध्ये तुम्ही क्लिक करा आणि इथे तुम्हाला या प्लस बटनला क्लिक करून तुम्हाला ब्राउज कनेक्टर्स करायचे त्या ठिकाणी बघा. ब्राउज कनेक्टर्समध्ये काय असणार आहे की जेवढे कनेक्टर्स तुम्हाला अवेलेबल आहेत, जेवढे ॲप इथे दिसत आहेत याचे कनेक्टर्स तुम्ही तयार करू शकतात. कनेक्टरचा अर्थ आता तुम्हाला लक्षात आला आहे की कुठलंही एक्सटर्नल ॲप तुम्ही तुमच्या क्लॉडमध्ये कनेक्ट करा आणि तुमचा क्लॉड त्याला ऑपरेट करेल. ठीक आहे, आज आपण या ठिकाणी जीमेलवर या ठिकाणी वर्कआउट करूयात. मग आता हा जीमेल जो आहे तो ऑलरेडी माझा इथे कनेक्टेड दिसतोय. बाकीच्यांना बघा इथे प्लस बटन दिसतंय तुम्हाला, इथे इथे प्लस प्लस दिसतंय. हां, आता याला प्लस नाही दिसत आहे. मग आता हा जीमेल ऑलरेडी कनेक्टेड आहे, मी पहिले याला डिस्कनेक्ट करून घेतो. इथे क्लिक करा. डिस्कनेक्ट करायचं असेल तर हे डिस्कनेक्ट बटन आहे आणि मी त्याला तिथून पहिले रिमूव्ह करून घेतो. म्हणजे मी माझ्याकडे आधी जो कनेक्टेड होता तो मी पहिले रिमूव्ह करून घेतला आणि आता मी तुम्हाला जीमेल अकाउंट इथे कनेक्ट करून दाखवतो बघा. आता इथे कनेक्टर्समध्ये इथे प्लस बटनला क्लिक करा. इथे ब्राउज कनेक्टर्समध्ये जा. आता तुम्हाला ते जीमेलच्या समोर प्लस बटन दिसतंय बघा, हे म्हणजे तुम्हाला जसं ॲप कनेक्ट करता येतं तसं ते डिस्कनेक्टसुद्धा करता येतं. आता मी जीमेल कनेक्ट करतोय, इथे क्लिक करा. प्लस बटनला क्लिक केल्यानंतर तो तुम्हाला जीमेलचे परमिशन्स विचारेल. तुमचं जे जीमेल अकाउंट असेल ते तुम्ही त्याला जोडा. आता मी माझं जीमेल अकाउंट क्लॉडला जोडतोय. इथे कंटिन्यू करा. इथे पण कंटिन्यू करायचं, म्हणजे क्लॉडला तुम्ही परमिशन्स देतायत, ऑथराईज करतायत की क्लॉड तुमचं जीमेल अकाउंट ॲक्सेस करेल. आता इथे कनेक्टेड दिसतंय बघा. ठीक आहे, म्हणजे आता तुमच्या क्लॉडला तुमचं जीमेल अकाउंट हे कनेक्ट झालेलं आहे. आता तुम्ही क्लॉडला सांगून कुठलंही काम तुमच्या जीमेलवरचं करून घेऊ शकता. आता मी बॅक जातो. इथून आपण न्यू चॅटवर जाऊयात. इथे बॅक जाऊ आणि एक नवीन चॅट ऑप्शन या ठिकाणी घेऊयात. हे बघा, आता हे न्यू चॅट मी सुरू केलं. तुम्ही जेव्हा आता न्यू चॅटवर आले तुम्हाला इथे फ्रॉम जीमेल दिसतोय बघा. याचा अर्थ तुमचं जीमेल अकाउंट याला कनेक्टेड आहे आता आणि तुम्ही जीमेलवर आता कुठलंही ऑपरेशन त्याला करायला सांगू शकतात. मी काय करतो बघा, माझ्या जीमेल अकाउंटमध्ये जेवढे ईमेल असतील त्यांना मी समराईज करायला सांगतो. माझ्या इनबॉक्समधले ईमेल समराईज कर, म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज ते ईमेल तुम्हाला समराईज करून या ठिकाणी दाखवेल. बघा मी इथे प्रॉम्प्ट देतो, समराईज माय इनबॉक्स फ्रॉम जीमेल. ओके, मी त्याला म्हणतो समराईज माय इनबॉक्स
फ्रॉम जीमेल आणि याला रन करतो. बघा आता तो माझं जीमेल अकाउंट ॲक्सेस करेल. मी त्याला कनेक्ट केलेला आहे. तर तो टूल्स लोड करतोय बघा इथे आणि तो सर्च करतोय बघा इथे जीमेलवर जाऊन सर्चिंग फॉर ईमेल थ्रेड्स फ्रॉम ऑथेंटिकेटेड, म्हणजे त्याने ऑथरायझेशन आपण दिल्यामुळे तो तिथे गेला. त्याने माझं पूर्ण इनबॉक्स जे आहे ते वाचलं आणि आता त्याने माझ्या सगळे ईमेल जे आहे ते समराईज केलेले दिसत आहे बघा. आणि इथे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ते ईमेल त्याने इथे डिवाईड केलेले दिसत आहे. आपण बघूया तो समराईज करतोय. पहिली कॅटेगरी त्याने दाखवली इम्पॉर्टंट आणि ॲक्शन रिक्वायर्ड असलेले ईमेल कोणते होते. माझ्या इनबॉक्समध्ये त्याला हे 3 ईमेल असे सापडले. पहिलं गुगल सिक्युरिटी अलर्ट, दुसरं N8N ट्रायल एंडेड, ICICI बँक. ठीक आहे, हे त्याला काहीतरी इम्पॉर्टंट आणि ॲक्शन रिक्वायर्डवाले ईमेल इथे सापडले. इथे बघा मीटिंग्स आणि वर्क्स संदर्भातले हे ईमेल काही इथे दिसत आहेत. प्रोफेशनल नेटवर्किंगशी रिलेटेड हे ईमेल त्याला दिसत आहेत. म्हणजे त्याने काय केलं, आता टोटल जेवढे ईमेल माझ्या इनबॉक्समध्ये सापडले त्यांना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये त्याने क्लासिफाय केलं बघा या ठिकाणी. तर हे सगळे अशा पद्धतीने क्लासिफिकेशन तो करू शकतो. मी जर त्याला सांगितलं की एक ईमेल ड्राफ्ट कर एक प्रिन्सिपल सरांसाठी की मला 2 दिवसाची लीव हवी आहे आणि मग ते ईमेल आपण त्याला ड्राफ्ट करायला सांगू. या ठिकाणी मी सांगतो त्याला राईट ईमेल फॉर गेटिंग 2 days लीव फ्रॉम माय प्रिन्सिपल ऑफ जनता इंजिनिअरिंग कॉलेज. मी डमी कॉलेजचं नाव काहीतरी देतोय. जनता इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रिन्सिपलला मला ईमेल करायचं आहे, 2 दिवसाची लीव हवी आहे. त्याला मी पहिले ईमेल लिहायला सांगितलं. आता इथे तुम्ही जेव्हा कंटेंट लिहायला सांगता त्यावेळेला इथे एक ऑप्शन आहे बघा, याच्यामध्ये यूज स्टाईल, कुठल्या स्टाईलमध्ये ते लिहायचं आहे. आता बाय डिफॉल्ट नॉर्मल सिलेक्टेड आहे. तुम्ही इथे लर्निंग, कन्साईज हे फॉर्मॅट इथे यूज करू शकतात. ठीक आहे, आता हे फॉर्मॅटपैकी नॉर्मल बाय डिफॉल्ट होता तो मी घेतला. आता त्याने एक ईमेल या ठिकाणी लिहिलं आहे बघा, टू द प्रिन्सिपल जनता इंजिनिअरिंग कॉलेज सिटीचं नाव तुम्ही टाकून घ्यायचं इथे. हां, पूर्ण ईमेल मॅसेज त्याने लिहिलेला आहे. आणि आता बघा खाली इथे तुम्हाला एक बटन दिसतंय बघा, सेंड व्हाया जीमेल. हे बटन इथे का दिसतंय, कारण आपण आता त्याला कनेक्ट केलेलं आहे आपलं जीमेल अकाउंट. आणि मग जर मी इथे क्लिक केलं तर इथे तुम्ही तुमच्या जीमेल अकाउंटवरून ते ईमेल पाठवू सुद्धा शकतात. म्हणजे आता आपल्याला आता हे डमी आहे, म्हणजे इथे ॲक्च्युली त्या नावाचं काही हायस्कूल नाहीच आहे, त्यामुळे मी आता हे ईमेल पाठवत नाही. परंतु तुम्हाला जर एखादा ॲक्च्युअल ईमेल असा ड्राफ्ट करून पाठवायचा असेल तर तुम्ही या बटनने त्याला फक्त सेंड ईमेल करा आणि मग तुम्ही बघा तुमचं ईमेल तो पाठवून सुद्धा देईल. म्हणजे आत्तापर्यंत आपण काय बघितलं, वेगवेगळे जे मॉडेल्स होते, LLMs होते, ChatGPT असेल किंवा जेमिनी असेल, ते तुम्हाला ईमेल ड्राफ्ट करून देत होते. पण ॲक्शन जे आहेत, ईमेल रीड करणे किंवा ईमेल पाठवणे, ही परमिशन किंवा हे फीचर त्याच्यामध्ये नव्हते, जे तुम्हाला इथे क्लॉडमध्ये दिसत आहे. तर क्लॉडचा कनेक्टर जो आहे, खूप वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्टर्स या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या कनेक्टरच्या मदतीने तुम्ही डिफरंट ॲप्स या ठिकाणी कनेक्ट करून त्यांच्यावर ऑपरेशन्स करू शकतात. बघा इथे मी तुम्हाला कुठले कुठले ॲप्स आपण कनेक्ट करू शकतो अजून ॲडिशनल काही तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो. बघा इथे कनेक्टर्समध्ये आपण प्लसला क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही जेव्हा ब्राउज कनेक्टर्स करताय तर तुम्हाला खूप सारे कनेक्टर्स या ठिकाणी दिसत आहेत. जो कनेक्टेड असेल ॲप त्याचा सिम्बॉल असा असेल, बाकीचे जे आहे ते तुम्हाला असे प्लस बटन दिसत आहे बघा. आता इथे या ठिकाणी तुम्ही फिल्टर जर केला, या ठिकाणी बघा फिल्टर बाय. आता याच्यामध्ये तुम्हाला समजा कोडशी रिलेटेड फक्त ॲप बघायचे असतील तर तुम्ही कोडवर क्लिक करा. आता तुम्हाला फक्त तो कोडचे रिलेटेड या ठिकाणी ॲप दाखवतोय बघा. तुम्हाला कम्युनिकेशनचे ॲप्स हवे असतील तुम्ही हा ऑप्शन सिलेक्ट करा, कम्युनिकेशन. मग तो कम्युनिकेशनचे ॲप्स जे आहे ते तुम्हाला दाखवेल. म्हणजे फिल्टर करून आपल्याला ज्या कॅटेगरीमध्ये पाहिजे, आता समजा डिझाईन कॅटेगरी मी निवडली, मी कम्युनिकेशन कट केलं, डिझाईन कॅटेगरी. तर डिझाईनशी रिलेटेड ॲप इथे दिसत आहे बघा तुम्हाला, फिग्मा, कॅनवा वगैरे. म्हणजे तुम्ही कॅनवासुद्धा इथे जोडू शकता आणि कोणत्या ॲपवर तुम्ही काय ऑपरेशन्स करू शकतात खाली त्याचं डिस्क्रिप्शन दिसतंय बघा तुम्हाला. तुम्ही जर कॅनवा जोडला तर तुम्हाला कॅनवामध्ये डिझाईन सर्च करता येईल, क्रिएट करू शकतात. तुम्ही इथूनच क्लॉडला सांगणार की कॅनवामध्ये मला असा एक लोगो डिझाईन करून दे किंवा पोस्टर डिझाईन करून दे. म्हणजे तुम्हाला कॅनवा कनेक्ट करून इथूनच क्लॉड त्याच्याकडून डिझाईन तयार करून घेईल. ऑटोफिल, एक्सपोर्ट कॅनवा डिझाईन्स, म्हणजे हे सगळे फीचर्स तुम्हाला इथे मिळतात. तुम्ही कुठलेही ॲप बघा,
जे ॲप तुम्ही इथे जोडणार त्या ॲपला थोडक्यात तुमचा जो क्लॉड आहे तो काय करेल, ऑपरेट करेल वेगवेगळ्या प्रकारे. आणि फिल्टर्समध्ये तुम्ही इथून जसे ॲप तुम्हाला हवे असतील तसे तुम्ही घेऊ शकता. फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये बघा इथे तुम्हाला डेटा साईट दिलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा कॅश ॲप दिलेला आहे. बरेचसे आहेत बघा या ठिकाणी. तुमच्या ओळखीतले किंवा तुमच्या परिचयातले म्हणा किंवा तुम्ही जे वापरतात ॲप्स ते तुम्ही इथे कनेक्ट करा आणि तुमचं जे काही काम असेल आता ते तुम्ही क्लॉडला सांगून या ठिकाणी करून घेऊ शकतात. तर कनेक्टर्स हा अतिशय पॉवरफुल असा कन्सेप्ट आहे जो बुक्स पण आहे बघा या ठिकाणी. म्हणजे कनेक्टरच्या मदतीने तुम्ही तुमचं जे डेली वर्क आहे, तुम्ही जे रोज कामकाज करतात ते तुम्ही न करता ते तुमच्या क्लॉडला तुम्ही सांगू शकता. आता मी माझा जो जीमेल जोडलेला आहे तो मी डिस्कनेक्ट करतो. डिस्कनेक्ट कसा करतात ते मी तुम्हाला पुन्हा दाखवतो. बघा या ठिकाणी आपण कनेक्टर्समध्ये जेव्हा जातो त्यावेळेला कनेक्टर्समध्ये इथे तुम्ही आता बघा इथे मी ब्राउज कनेक्टर्स करतो आणि त्याच्यामध्ये जे जीमेल आता कनेक्टेड आहे त्याला मला डिस्कनेक्ट करायचं आहे. इथे क्लिक करून याला मी डिस्कनेक्ट करू शकतो आणि जे कनेक्शन्स केलेले आहेत ते आपण रिमूव्ह देखील करू शकतो. अशा पद्धतीने आता इथे तुम्हाला कनेक्ट ऑप्शन दिसतो, याचा अर्थ ते डिस्कनेक्ट झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला क्लॉड कनेक्टर्स वापरून वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन्स आपल्या क्लॉड थ्रू ऑपरेट करता येतात. तुम्ही आता डिफरंट ॲप्स ट्राय करा आणि कमेंट करा तुम्हाला आजचं हे फीचर कसं वाटलं त्याबद्दल. तर अशा पद्धतीने क्लॉडमधला कनेक्टर ऑप्शन या ठिकाणी तुम्ही बघितला. अतिशय पॉवरफुल असा कन्सेप्ट आहे आणि आपलं बरंचसं काम जे आहे तो क्लॉड आपल्यासाठी करू शकतो. तर तुम्ही स्वतः ट्राय करा आता हे वेगवेगळे कनेक्टर्स कसे यूज करायचे आणि कमेंट करून मला नक्की कळवा तुम्हाला क्लॉडचा हा कनेक्टर कन्सेप्ट कसा वाटला. क्लॉडमध्ये अजून काही फीचर्स आहेत. तुम्हाला जर अजून एक्स्ट्रा फीचर्स क्लॉडचे हवे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये तसं सांगा. क्लॉडचे अजून काही फीचर्स जे वेगळे आहेत इतर LLM पेक्षा ते मी या ठिकाणी नक्की घेऊन येईल आणि आपण पुन्हा भेटत राहू आपल्या या कोडिंग कट्टा चॅनलमध्ये. मराठी माणसांचं हे मराठी चॅनल आहे. आणि हो, अजून एक गोष्ट विसरू नका, आपला AI मास्टर कोर्स जो आहे तो 1 मे पासून सुरू होतो आहे. तुम्ही अजून एनरोलमेंट केलं नसेल तर त्याला आत्ताच एनरोल करून घ्या आणि ही सुवर्ण संधी सोडू नका. 50% फी सवलत तर आहेच, पण मराठी भाषेमध्ये संपूर्ण AI तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळू शकतो. तुम्ही मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला डिटेल सगळं पाठवतो. कोर्समध्ये कुठल्या प्रकारचं कंटेंट असेल आणि हा कोर्स जो आहे तो कशा पद्धतीने आपण रन करू शकतो. चला आता आपण थांबूयात आणि पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.